नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो। कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो। तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने कोयना धरणातील जलाशय ओळखला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, केरळमधील डॅश अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे। केरळमधील डॅश अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 पेरियार हे केरळमधील हत्तीसाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे। डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे। माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे। तर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते। भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते। तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक हे राज्य उत्पादनासाठी अग्रेसर राज्य। प्रश्न क्रमांक 6, अंदमान समूहातील डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे। अंदमान समूहातील डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 बॅरन बेट हे भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ प्रसिद्ध आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता। महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील असलेला जिल्हा कोणता। तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर जिल्हा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता। भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता। तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हे होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत। ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत। तर ऑप्शन क्रमांक 2 अल्ट्रा व्हायोलेट किरण हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे। महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकमध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, लोणार सरोवरातील पाण्याची वैशिष्ट्य काय। लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय। तर ऑप्शन क्रमांक 2 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य खारे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे। खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही। खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही। तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी ही भाषा भारताची अधिकृत भाषा नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही। खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही। तर ऑप्शन क्रमांक 2 यारदाग हे शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता। महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता। तर ऑप्शन क्रमांक 2 कोयना हे करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय। डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय। तर ऑप्शन क्रमांक 1 भात हे भारताचे प्रमुख अन्न होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचात कशाच्या स्वरूपात आढळतात। फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचात कशाच्या स्वरूपात आढळतात। तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या स्वरूपात आढळतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते। खालीलपैकी भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती?
खालीलपैकी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 अप्सरा नावाने ओळखली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दार्जिलिंग हे पश्चिम बंगाल राज्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी पाखल वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? खालीलपैकी पाखल वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणामध्ये पाखल वन्यजीव अभयारण्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 रेहेकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? रेहेकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात ही माड्यागोंड ही होय. प्रश्न क्रमांक 27 भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 चहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 जपान या देशाला दशकातील शतक म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शानचे पठार डॅश डॅश या देशात आहे. शानचे पठार डॅश डॅश या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 म्यानमार या देशात शानचे पठार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कथक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हे नृत्य प्रकार उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश डॅश हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. डॅश डॅश हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तिबेटचे पठार हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार होय. प्रश्न क्रमांक 33 पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे? पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 समांतर प्रारूप तयार केलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 चेहरा नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? चेहरा नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मिझोरम राज्याचे नृत्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी गटातनं बसणारी नदी शोधा. खालीलपैकी गटातनं बसणारी नदी शोधा. तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होय. प्रश्न क्रमांक 37 सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे राज्य दुसऱ्या क्रमांकाचे होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कृष्णा व भीमा यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा व भीमा यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायचूर येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शेतीतील साचलेल्या पाण्यात पिकाची कोणती अवस्था सर्वात संवेदनशील असते? शेतीतील साचलेल्या पाण्यात पिकाची कोणती अवस्था सर्वात संवेदनशील असते? तर ऑप्शन क्रमांक 1 रोपटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे? आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तुमसर या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वाऱ्यापासून दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली या जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण होय. प्रश्न क्रमांक 48 तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 तलावातील मासेमारी भंडारा जिल्ह्यात केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चांदोली धरण वारणा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक कोणता? महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षाचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 2.5 वर्षाचा कार्यकाल असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 घटना समितीने कोणत्या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली? घटना समितीने कोणत्या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते? खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 चांदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो? राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 दुवाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत? द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दुसऱ्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या? द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 15व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला? राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंत सिन्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण? भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 द्रौपदी मुर्मू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओरिसा राज्यातील कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओरिसा राज्यातील कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मयूरभंज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 द्रौपदी मुर्मू डॅशच्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या? द्रौपदी मुर्मू डॅशच्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 1997 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू निवडून आल्या होत्या? खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू निवडून आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 4 रायरंगपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविलेले नाही? द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महापौर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 नुकतीच कितव्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे? नुकतीच कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 68व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहुल देशपांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 एकनाथ शिंदे यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे? एकनाथ शिंदे यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे व गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का हा उद्गार कोणाचे आहे? सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का हा उद्गार कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळकांचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? तर ऑप्शन क्रमांक मंडाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोकमान्य टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली? लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 1884 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात कधी केली? लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात कधी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 1893 लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात कधी केली? लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात कधी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 1895 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली? खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी, ऑप्शन क्रमांक 3 मराठा, तर ऑप्शन क्रमांक 4 1 व 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुणवर्धने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जागतिक ॲथलेटिक स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक मिळवले? जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 2 रौप्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर लांब भाला फेकला? जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर लांब भाला फेकला? तर ऑप्शन क्रमांक 1 88.13 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 ध्यानचंद स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ध्यानचंद स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ कोणी दिली आहे? द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ कोणी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 NV रमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतो? भारताच्या राष्ट्रपतींना
राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या दिवशी घेतली? द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या दिवशी घेतली? तर ऑप्शन क्रमांक 4 25 जुलै 2022 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कारगिल युद्ध कोणत्या साली झाले होते? कारगिल युद्ध कोणत्या साली झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1999 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कारगिल युद्धात किती सैनिक शहीद झाले होते? कारगिल युद्धात किती सैनिक शहीद झाले होते? तर ऑप्शन कारगिल युद्धात 527 सैनिक शहीद झाले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कारगिल भारताच्या कोणत्या राज्य म्हणजेच केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे? कारगिल भारताच्या कोणत्या राज्य म्हणजेच केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लडाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कारगिल युद्धात खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले गेले? कारगिल युद्धात खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑपरेशन विजय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली? लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 31 ऑक्टोबर 2019 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी लडाखची राजधानी कोणती आहे? खालीलपैकी लडाखची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लेह लडाखची राजधानी आहे ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत? लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राधाकृष्णन माथुर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. डॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 5 ऑगस्ट 2019 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1885 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कुठे भरले होते? राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कुठे भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता येथे राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन भरले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 किशोरराजे निंबाळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरणार आहे? 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वर्धा येथे या अगोदर कोणत्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते? वर्धा येथे अगोदर कोणत्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1968 या वर्षी भरले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 किती वर्षानंतर वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे? किती वर्षानंतर वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 55 वर्षानंतर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 जितेंद्र आव्हाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खेलो इंडिया युथ गेम्स 2021 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? खेलो इंडिया युथ गेम्स 2021 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल.